तर दुसरीकडे आपण बघतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत लसीकरणाची काल घोषणा केली राज्य सरकारचा, त्यामुळे एक मोठा निधी वाचणार आहे। तब्बल 6,500 कोटी राज्य सरकारचे वाचणार आहेत। मात्र राज्यात लसीकरणाचे हे बजेट नेमकं कुठे वापरणार याबद्दल उत्सुकता आहे। राज्य सरकारकडे यासाठी कोणता नवा प्लॅन आहे का चर्चा सुरू झालेल्या आहेत। इतकंच नाही तो निधी मराठा समाजाला देणार का अशा सुद्धा चर्चा सुरू झाल्या आहेत। आपण बघतोय मराठा समाजाने निधीची आवश्यकता, आपण बघतो अनेक ठिकाणी वसतिगृह निर्माण करण्यासाठी मराठा समाजाला निधीची आवश्यकता आहे, नोकऱ्यांसाठी निधीची आवश्यकता आहे आणि हाच निधी या ठिकाणी वापरला जाणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत। काल पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिलासा दिला, अगदी मोफत लसीकरणाची त्यांनी घोषणा दिली, त्यामुळे लसीकरणासाठी लागणारा राज्याचा पैसा वाचलाय। राज्य सरकारनं लसीचे 12 कोटी डोस खरेदी करण्याची तयारी दाखवत आम्ही कधीही 12 कोटी डोस खरेदी करण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं होतं। चेक सुद्धा तयार असल्याचं सरकारनं आश्वासन दिलं होतं। मात्र आता मोदींच्या घोषणेनंतर राज्य सरकार ती नेमकी रक्कम तब्बल 6,500 कोटीची रक्कम नेमकी कुठे वापरणार, त्या पैशांबाबत नवा प्लॅन काय हा सवाल आता त्यामुळे उपस्थित केला जातो आहे। त्यामुळे आपण राज्य लसीकरणाचं हे बजेट जे महाराष्ट्राने निर्माण केलं होतं, एकीकडे केंद्राने प्रत्येक राज्याला आदेश दिला होता लसीकरणासाठी, यामध्ये राज्य सरकारने तब्बल 6,500 कोटीचं पॅकेज जाहीर केलं होतं। आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हे पॅकेज जाहीर केलं होतं। यामध्ये त्यांनी थेट आपण बघितलं तब्बल 12 कोटी लस राज्य सरकार खरेदी करणार असल्याचं सांगितलं होतं। त्यासाठी त्यांनी टेंडर काढण्याची सुद्धा तयारी दर्शवली होती। मात्र काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट केंद्राकडनं आता प्रत्येकाला लस मिळणार असल्याचं जाहीर केल्यानंतर हे तब्बल 6,500 कोटीचं पॅकेज नेमकं कुठे वापरणार, काय करणार, की मराठा समाजाला सुद्धा या पॅकेज वापरण्यात येणार याबद्दल आता कुठेतरी उत्सुकता झालेली आहे। त्यामुळे या पॅकेजबद्दल स्पष्टता यावी ही मागणी आता केली जाते। श्रीकांत घुले आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। श्रीकांत, काय नेमकं सांगाल? सगळ्यांनाच उत्सुकता आहे की पॅकेज नेमकं कुठे वापरले जाणार, मग अशी सुद्धा आता चर्चा सुरू झाली की कुठेतरी मराठा समाजासाठी सुद्धा हे पॅकेज वापरण्यात येणार का, काय नेमकं सांगाल? नक्कीच मनुष्य, जर आपण बघितलं तर मुळात जेव्हा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी जेव्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला होता की कोविड लसीकरणासाठी राज्य सरकारनं 6,500 कोटी रुपयांचा निधी कॅबिनेटने त्याला मंजुरी दिली आहे असं टोपे यांनी स्पष्ट केलं होतं। त्यामध्ये जवळपास 5,71,00,000 कुटुंबांचा समावेश असेल, ज्यांच्यासाठी आम्ही 12 कोटी डोसेसची आधीच कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या त्यांच्या सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेककडे पत्र लिहून मागणी केली आहे। याचा अर्थ असा होतो की 6,500 कोटीचं बजेट महाराष्ट्र सरकारकडे लसीकरणासंदर्भात तयार आहे, ज्याला कॅबिनेटने मंजुरी दिली। आता मुद्दा असा उपस्थित होतोय, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना असं सांगितलं की येत्या 21 जूनपासून 18 वर्षांवरील सर्वांना केंद्र सरकार मोफत लस देणार आहे, जे 18 वर्षांच्या पुढील आहेत। मग आता मुद्दा उपस्थित होतोय की राज्य सरकारकडे जो निधी आधी मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजे 6,500 कोटी रुपयांचा, त्या निधीचा आता राज्य सरकार काय निर्णय घेणार, मात्र त्याबद्दल अजूनही राज्य सरकारकडनं कुठलंच स्पष्टीकरण किंवा काही सांगण्यात आलेलं नाही आहे। त्यामुळे हाच मुद्दा आता इथं महत्त्वाचा ठरतोय की जर 6,500 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडे आहे तर त्या निधीचं तुम्ही काय करणार, मग त्या निधीमध्ये तुम्ही आरोग्य व्यवस्था सुधारणार, आरोग्य खात्याच्या इतर कामांसाठी तो गुंतवणार, किंवा मराठा समाजाचा मुद्दा जसं तू आताच म्हणाले, मराठा समाजाचा अत्यंत ज्वलंत मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सामाजिक जीवनातला सध्याचा काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केलं होतं आणि त्यानंतर मराठा समाज काही प्रमाणात आक्रमक झाल्याचं चित्र सुद्धा आहे। छत्रपती संभाजीराजेंनी सुद्धा त्या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केली आहे। मग आता हा जो निधी आहे तो मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील विविध विकास महामंडळं असतील किंवा मराठा समाजातील विद्यार्थी असतील, त्यांच्यासाठी वसतिगृह असतील किंवा त्यांच्या शैक्षणिक जीवनासाठी असतील, या संदर्भात हा निधी वापरला जाईल का किंवा तो वापरला जावा अशी सुद्धा एक भावना काही वर्गाकडनं, काही नागरिकांकडनं व्यक्त केली जाते। त्यामुळे आता राज्य सरकार या 6,500 कोटी म्हणजे 6,500 कोटींच्या संदर्भातला निर्णय काय घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। माझ्यासोबत माझा सहकारी अभिषेक सुद्धा आहे, तो सुद्धा या संदर्भात सांगेल। अभिषेक, आज आपले CM दिल्लीत आहेत, आरक्षणावरती बऱ्याच गोष्टींवरती चर्चा होणार। त्यामध्ये आत्ता जो निधी आहे, जो तयार पैसा आहे, जो प्लॅन केला होता लसीकरणासाठी, त्या पैशांचं आता काय होणार हा मुद्दा आहे। आंदोलन पेटलेलं आहे, मराठा समाजाचा आरक्षणाचा पूर्ण मुद्दा ज्यावेळेस जोपर्यंत तो सॉल्व्ह होईल तेव्हा होईल, तोपर्यंत मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी सारथी संस्थेच्या माध्यमातून किंवा इतर कोणत्या माध्यमातून मराठा समाजाकडे हा पैसा वळवला जाणार का आणि मराठा आंदोलन हे शांत करण्याचा प्रयत्न केला जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आरक्षणाचा पूर्ण गुंता सोडायला खूप वेळ जाईल।
त्यामध्ये नियुक्त्या रखडलेत, मराठा समाजाला आर्थिक मदतीची मागणी बऱ्याच प्रवर्गातून होते. त्यामुळं मराठा समाजाला हा निधी देऊन आत्ता तुर्तास मराठा समाजाला लगेच काही दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार का, असा मुद्दा उपस्थित होतो. त्यामुळे हे 6,500 कोटी आता कुठे जाणार? विकास कामात जाणार, रुग्णालयांमध्ये जाणार, किंवा अजून कोणता प्लॅन सरकारकडे आहे, किंवा ह्या 6,500 कोटी मराठा समाजाला देऊन मराठा समाजाला शांत करण्याचा प्रयत्न केला जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. श्रीकांत. नक्कीच मनुष्य जर आपण बघितलं तर आता 6,500 कोटी हा तसा बघितलं तर मोठा निधी आहे. आता त्यामुळं राज्य सरकार या संदर्भात काय निर्णय घेतं हे निश्चित पाहणं आता राज्य अत्यंत सरकार महत्त्वाचं काय निर्णय घेतो म्हणण्यापेक्षा आपण बघतो अनेक महाराष्ट्रातल्या जनतेची सुद्धा मागणी आहे की या निधीची नेमका कसा वापरला जाणार याबद्दल स्पष्टता द्यावी. एकीकडे आरोग्य खात्याबरोबरच आपण बघतो जो मराठा आरक्षणाचे जे विविध मुद्दे आहेत किंवा जे गंभीर प्रश्न जे मराठा आरक्षणाच्या संदर्भात किंवा मराठा समाजाच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सुद्धा हा निधी वापरला जाणार का हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद श्रीकांत या सगळ्या माहितीबद्दल.